पुढील 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी। मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळासंदर्भात महायुतीचं बैठक सत्र सुरूच राहणार। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उभाटाची खलबत। मातोश्रीवर उद्या उद्धव ठाकरे साधणार नवनिर्वाचित आमदारांशी संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या बोलावली बैठक। विधानसभा निवडणुकीनंतर मनसे नेत्यांची बैठक। शिवसेनेची मुंबईतल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये बैठक। नवनिर्वाचित उमेदवार राहणार उपस्थित, गटनेत्याची होणार निवड। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड। देवगिरी बंगल्यावरील बैठकीत आमदारांचा एकमताने निर्णय। महाराष्ट्राच्या महानिकालावर शरद पवार करणार भाष्य। संध्याकाळी 5 वाजता घेणार पत्रकार परिषद। तीन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा। अपक्ष आमदारांमुळे शिवसेनेचं संख्याबळ पोहोचलं 60 वर। महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडींना सरन्यायाधीश चंद्रचूड जबाबदार। ते पक्षाची दारं उघडे ठेवून गेले, खासदार राऊतांचा आरोप। आणि मराठ्यांशी बैमानी करू नका, सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणासाठी सामूहिक उपोषण करणार, मनोज जरांगेंचा इशारा। महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया आता क्षणाच्या। शिंदे फडणवीस अजितदादांची आता दिल्लीवारी पार पडणार आहे। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय या दिल्लीच्या बैठकीत घेतला जाईल। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये ते रवाना होत आहेत, दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। भाजप हायकमांडसह दिल्लीत या सगळ्या नेत्यांची रात्री खलबतं होतील, चर्चा केली जाईल। मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळात नेमके कोणकोणते चेहरे असावेत याबद्दल दिल्लीमध्ये ठरवलं जाऊ शकतं। तर म्हणजे आधी मतमोजणी, मग मतदानाचा निकाल आणि त्यानंतर आजचा दिवस जो आहे तो अर्थातच सरकार स्थापनेच्या दिशेने काय नेमक्या हालचाली होत आहेत, घडामोडी घडत आहेत, त्यातली प्रत्येक बित्तम बातमी न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। बघा, महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू आहे। 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे सध्या 132 आमदार असल्यामुळे फॉर्म्युलानुसार जर गणित मांडलं तर भाजपच्या वाट्याला 22 ते 24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या 57 जागा आल्यानं त्यांच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदं येण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 जागा असल्या कारणानं त्यांच्या वाट्याला 8 ते 9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे महायुतीला सरकार स्थापन करण्याची घाई नाहीये असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। पुढील 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी आहे। मुख्यमंत्रीपदावर भाजपचा एक हाती दावा आहे असं देखील सूत्रांकडून आपल्याला कळतंय। मंत्रिमंडळात कोण कोण असणार याबद्दल देखील मोठी चर्चा आहे। बैठक सत्र सुरूच राहणार आहे। 26 तारखेपूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं बंधनकारक नाही असं देखील आपल्याला कळतंय आणि नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं बंधनकारक नाहीये अशी देखील माहिती पुढे येताना दिसते। तर विद्यमान विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबरला संपणार आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल ही चुकीची धारणा आहे असं देखील कळतंय आणि यापूर्वी अनेकदा मुदत संपल्यानंतर ही मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडलाय का, खरं तर हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहे। तुषार, आता अर्थातच जेव्हा गेलं विधिमंडळ हे संपुष्टात येतंय 26 तारखेला, तर नवीन सरकार स्थापनेच्या दृष्टीने हालचाली होणं फार आवश्यक आहे। आता तांत्रिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर राज्यपाल कशा पद्धतीने पुढल्या घडामोडी घडवू शकतात, काय नेमके यातले नियम आहेत? विशाल, प्रामुख्याने नवं सरकार स्थापन करण्यासाठी 26 तारीख आहे। त्यामुळे विधिमंडळातील जी टेक्निकल माहिती आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना सांगतोय, तांत्रिकदृष्ट्या 26 तारखेपूर्वी नवीन सरकार अस्तित्वात येणं किंवा नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणं बंधनकारक नाहीये।
कारण की यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर विद्यमान विधानसभेची मुदत ही 26 तारखेला संपत असल्याने राज्यामध्ये मध्यरात्री 12 नंतर कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रपती राजवट लागणार नाहीये. यापूर्वी आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये जी 10वी विधानसभेची मुदत होती त्याची मुदत 19 ऑक्टोबरला संपली होती. मात्र 11व्या विधानसभेच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 1 नोव्हेंबरला झाला होता. त्यामुळे 2004 साली असाच प्रकार घडला होता. तेव्हा देखील राष्ट्रपती राजवट लावण्यात आली नव्हती. 2009ला देखील हाच प्रकार घडला होता. 2014ला देखील घडला होता आणि 2019ला देखील घडला होता. त्यामुळे यापूर्वी असे प्रकार महाराष्ट्राच्या राज्यामध्ये घडलेले आहेत. त्यामुळे 26 तारखेपूर्वी किंवा 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन व्हावं अशी जी धारणा आहे किंवा जी मतं बाहेर प्रकट केली जात आहेत ती चुकीची आहेत. विधिमंडळातील जी कायदेशीर सल्ल्यानुसार जी माहिती प्राप्त झालेली आहे बरोबर. त्यानुसार 26 तारखेपर्यंत सरकार जरी स्थापन झालं नाही किंवा तरी चालण्यासारखं आहे, त्याला मुदत मिळू शकते. नियम तशा पद्धतीने पुढे आपले आहेत. बघूयात आता नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात. पण तुर्तास तरी सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची घाई नाही असं आपल्याला महायुतीच्या सूत्रांकडनं कळत आहे.